नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 110 आणि 111 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये जी देवीची विशेषण आली आहेत त्यामध्ये तिला सर्व प्रकारचं अन्न तिला आवडतं असं म्हटलंय. इथे शब्द आलाय सर्वोदन. आता ओदन हा शब्द प्रामुख्याने भातासाठी जरी वापरला जात असला तरी ओदन हा शब्द सामान्यपणे अन्न असा अर्थाने सुद्धा वापरला जातो आणि त्यामुळे सगळं प्रकारचं अन्न तिला आवडतं. याकिनी या योगिनीच्या स्वरूपामध्ये ती आपल्याला दिसते आणि तिला स्वाहा आणि स्वधा या दोन्ही प्रकारांनी आवाहन केलं जातं. आपण अग्नीमध्ये जेव्हा आहुती देतो तेव्हा ती आहुती जर देवांसाठी असेल तर स्वाहा म्हटलं जातं आणि ती जर पितरांसाठी असेल तर स्वधा म्हटलं जातं. तर ती सगळीकडे आहे आणि ती सर्व काही आहे हे सांगत असताना तिला स्वाहा म्हणूनही आहुती दिली जाते आणि स्वधा म्हणूनही दिली जाते असं सांगितलंय. श्रुती आणि स्मृती यांच्यामध्ये ती सर्वोत्तम आहे असं म्हटलंय. तिची कीर्ती अतिशय पवित्र आणि म्हणूनच ती फक्त पुण्यवान लोकांनाच प्राप्त होते. तिच्याविषयी ऐकण्याने सुद्धा पुण्य प्राप्त होतं. आणि पुलोमचार्चिता असं तिला एक शब्द वापरलाय. म्हणजे काय तर इंद्राची पत्नी तिची पूजा करते. तिला आणखीन असं विशेषण वापरलंय की ती बंध मोचनी आहे. सगळे बंध ती तोडून टाकते, बंधांपासून ती मोकळं करते. आणि तिच्या केसाच्या बटा ज्या आहेत त्या कशा आहेत तर त्या कुरळ्या आहेत असंही तिचं वर्णन आहे. म्हणजे तिचं दिसणं, तिचं कुठे कुठे असणं, तिच्या कीर्तीचं पावित्र्य या सगळ्याचं वर्णन आणि तिची महती या सगळ्याचं वर्णन असणारे हे 110 आणि 111 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 110वा श्लोक असा आहे. सर्वोदन प्रीतचित्ता या किन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधा मतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. सर्वोदन प्रीतचित्ता, सर्वोदन प्रीतचित्ता, सर्वोदन प्रीतचित्ता, सर्वोदन प्रीतचित्ता, सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी, याकिन्यंबा स्वरूपिणी, याकिन्यंबा स्वरूपिणी, याकिन्यंबा स्वरूपिणी, याकिन्यंबा स्वरूपिणी. सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी, सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी, सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी, सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी. स्वाहा स्वधा मतिर्मेधा, स्वाहा स्वधा मतिर्मेधा, स्वाहा स्वधा मतिर्मेधा, स्वाहा स्वधा मतिर्मेधा, स्वाहा स्वधा मतिर्मेधा. श्रुते स्मृतिरनुत्तमा, श्रुते स्मृतिरनुत्तमा, श्रुते स्मृतिरनुत्तमा, श्रुते स्मृतिरनुत्तमा, श्रुते स्मृतिरनुत्तमा. स्वाहा स्वधा मतिर्मेधा, श्रुते स्मृतिरनुत्तमा, 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 स्वाहा स्वधा मतिर्मेधा, श्रुते स्मृतिरनुत्तमा. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधा मतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा
सर्व उदन प्रीत चित्ता या किन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधामतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा सर्व उदन प्रीत चित्ता या किन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधामतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा सर्व उदन प्रीत चित्ता या किन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधामतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा सर्व उदन प्रीत चित्ता या किन्यंबा स्वरूपिणी स्वाहा स्वधामतिर्मेधा श्रुती स्मृतिरनुत्तमा. आता 111वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यश्रवण कीर्तना पुलोमजार्चिता बंध मोचनी बंधुरालका. दुसऱ्या ओळीमध्ये बंधमोचनी असा खरा शब्द आहे, पण त्यातला बंध शब्द आपण तिसऱ्या पदाबरोबर म्हणतो आणि मोचनी शब्द आपण चौथ्या पदाबरोबर म्हणतो. संपूर्ण ओळ म्हणत असताना शक्यतो एकत्र शब्द म्हणण्याचा प्रयत्न करायचा, पण अनुष्टुभामधली रचनाच अशी असते की 8 अक्षरानंतर आपोआपच श्वास थांबून आपण एक छोटासा विराम घेतो आणि त्यामुळे ते शब्द जरी वेगळे झाले तरी मनामध्ये अर्थ आपण बंधमोचनी असा शब्द आहे हे लक्षात ठेवायचं. 4 पादात विभागून हा 111वा श्लोक आता म्हणूया. पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यश्रवण कीर्तना पुण्यश्रवण कीर्तना पुण्यश्रवण कीर्तना पुण्यश्रवण कीर्तना पुण्यश्रवण कीर्तना पुण्यकीर्ती पुण्यलभ्या 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 पुण्यश्रवण कीर्तना पुलोमजार्चिता बंध पुलोमजार्चिता बंध पुलोमजार्चिता बंध पुलोमजार्चिता बंध पुलोमजार्चिता बंध मोचनी बंधुरालका मोचनी बंधुरालका मोचनी बंधुरालका मोचनी बंधुरालका मोचनी बंधुरालका पुलोमजार्चिता बंध 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 मोचनी बंधुरालका. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यश्रवण कीर्तना पुलोमजार्चिता बंध मोचनी बंधुरालका 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 पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्यश्रवण कीर्तना पुलोमजार्चिता बंध मोचनी बंधुरालका. आज आपण 110 आणि 111 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.